बकासूर नाही हरला. बकासूर हरलेला नाही आहे, त्याला हरवलं गेलं. हो खरं आहे, त्याला हरवलं गेले. त्याला हरवलं, बकासूर फॅन्सने हरवलं, त्याला त्या प्रेक्षकांनी हरवलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. असंच आतमध्ये या, चांगल्या गाडीचं मात्र करा. एवढ्याच चांगल्या गाडीचं मात्र आज झालं. अर्ध मैदान त्या ठिकून निघून गेलं. काय गरज होती आतमध्ये यायची? शेजारच्या 7 नंबरच्या तासावरच्या गाडीचं तर वाटोळं झालंच, बकासूरच्या बी गाडीचं वाटोळं झालं. हे वाटोळं त्या प्रेक्षकांच्यामुळे झालं. एक चांगल्या गाडीचं मात्र अवघड आहे. कशाला प्रेक्षक एवढं आतमध्ये येतं? काय गरज होती आतमध्ये यायची? आणि पायरासुद्धा आज म्हणावा तसा नव्हता. गटाला सगळ्यांना वाटतं की चांगला पायरा होता. खरा कस सेमीमध्ये समजतो. रथी महारथी त्या मैदानामध्ये होते. सगळेजण टॉपच्या पैऱ्यात. बकासूरचा पैरा कासा, याचंसुद्धा उत्तर सगळ्यांना मिळायला पाहिजे. एवढं मोठं मैदान, पुशेगावनंतरनं एक मोठं मैदान. त्या मैदानामध्ये असं वाटत होतं आज बकासूर चांगली कामगिरी करेल. करणारसुद्धा होता तो तरी काय करेल बिचारा. गाडी तासात ओढली गेली. आज नवीन नंदी त्याच्यासोबत पळाला. तो नंदी चांगला पळाला गटाला, परंतु मोठं मैदान, त्या मोठ्या मैदानामध्ये टॉपचीच गाडी पळवायची होती. एवढी हलका पैरा का? एक असंख्य प्रश्न मनामध्ये येत आहेत. जेव्हापासून तो सेमी बघितला आहे तेव्हापासून कशामध्ये मन लागत नाही. खरंच तो बकासूर आहे म्हणून शर्यत आहे. ज्या दिवशी बकासूर थांबेल ना, बैलगाडा शर्यत क्षेत्रच बंद करणार आहे मी. नकोच आहे हे क्षेत्र. निव्वळ भिकारचोट लोक आहेत. ते प्रेक्षक भिकारचोट आहे. आतमध्ये येते खायला आहे का तिथं आतमध्ये? हां, एवढं चांगलं गाडी बकासूर पळाला. तुम्हाला तिथं बॅरिकेड केले, त्या बॅरिकेडच्या बाहेर उभं राहा ना. बकासूरचं तर गाडीचं मात्र झालं, परंतु त्या शेजारचे सुद्धा एखाद्या गरिबाची गाडीसुद्धा वर आली असती. निव्वळ त्या भंगार प्रेक्षकांच्यामुळे वाट लागली, चांगल्या मैदानाची वाट लागली. कोण नाही आता बघत मैदान एवढं. अहो 56,000 लाईव्ह सेमीला, आणि बघितलं आता काय किती लाईव्ह आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. एक टॉपचा पैरा आज आम्हाला करायला पाहिजे होता, पण का नाही केला? हे एक उत्तर आज भेटायला पाहिजे प्रेक्षकांना. एवढं मोठं मैदान, त्या मैदानामध्ये आज एवढा मोठा पैरा का नाही केला, त्याचं एक उत्तर मिळायला पाहिजे सगळ्यांना. मी सकाळी सांगितलं होतं तुम्हाला, बकासूरचं जर नियोजन जर चांगलं असेल तर मैदानामध्ये जाणार आपण. मी सकाळीच तुम्हाला सांगितलेलं, जर मथुर असेल, जर घोट सारजा असेल, जर दादा सरकार सारजा असेल तर मैदानामध्ये जाणार मी व्हिडिओ टाकला आहे, तिथं जाऊन बघायचा. मी सकाळीच मला माहीत होतं जास्तीत जास्त गट निघेल. सोपी गोष्ट नव्हती हो. सगळेजण टॉपच्या पैऱ्यात, सगळेजण. मी असं नावं ठेवत नाही की हा पहिला हा नंदी जो आहे तो भारत पळाला नाही. पळाला, तो सुद्धा पळाला, परंतु प्रेक्षकांच्या पुढे काय करणार आहे? प्रेक्षकच आतमध्ये आलं, बैल दबाकली सगळी. त्याच्यामुळे थोडंसं त्यांनासुद्धा एक खूप प्रेक्षकांच्यामुळे आज पेडगावमध्ये तसंच पुशेगावमध्ये सुद्धा तसंच. मागच्या वर्षी का तुम्ही असं करताय? प्रेक्षक बकासूरला बघायचे लांबून बघा ना. काय
तिथं जेवण आहे का पुढं करायला? हां, खरंच माझं डोकंच फिरतं असं. आतमध्ये एवढं काय गरज नव्हती प्रेक्षकांना यायला. पायराच टॉपचा पाहिजे होता बरं का मित्रांनो, पायराच खरंच टॉपचा पाहिजे होता. आज खूप काही सांगून गेला भुंगा. कॉंग्रॅच्युलेशन्स भुंगा, मस्तच पळाला. चांगलं नियोजन केलं मिलिंद शेट यांनी सुद्धा. घोटसारजासुद्धा चांगला पळाला, इम्रानाचा राजासुद्धा चांगला पळाला. पब्लिकने गाडी होती, कौतुक त्या गाड्यांचं सुद्धा. चिक्क्याची साथ चांगला पळाला. बकासूरची गाडी फॉल. बकासूर हरला नाही रे, भारत हरला नाही रे, हरवले त्या प्रेक्षकांनी हरवले. निव्वळ प्रेक्षकांच्यामुळे. का नाही एवढा मोठा पायरा केला आज बकासूरचा? का नाही ती जोडी पळाली खरसुंडीचा बाब्या आणि बकासूर? का नाही जोडी पळाली घाणंदकरांचा तो, म्हणजे तोच बाब्या आणि बकासूरची जोडी? तसेच वाटेगावचा बादल पळायला पाहिजे होता. रथी महारथी टॉपच्या पायऱ्यात मथुरने काय लढत दिली त्या मथुरने. खरंच मानलं त्या मथुरला, मांडलं त्या मालकाला. नियोजन करावं तर असंच परफेक्ट नियोजन करावं. आज असंख्य लोक बैलगाडा शर्यत क्षेत्रातील नाराज आहेत, खूप नाराज आहेत लोक. आज पायरा टॉपचा नाही झाला. आज प्रेक्षकांनी मध्ये येऊन चांगल्या गाडीचं मात्र केलं. खरंच लाजिरवाणी गोष्ट वाटते मनाला की हे प्रेक्षक एवढ्या लांबून कशासाठी येतं नक्की? बॅरिकेड लावले, त्या बॅरिकेडच्या आत थांबा. बकासूर काय पळून जातोय का कुठे? दिसतोय ना. त्यासाठी मैदानात आत फाटी जायची काय गरज आहे? मी म्हणतो चालेल, बकासूरची गाडी पराभव झाला ठीक आहे, परंतु बकासूरच्या शेजारची गाडी होती, त्याचासुद्धा विचार केला नाही तुम्ही. त्याच्या तासामध्ये 7 नंबर तासामध्ये पुढे जाऊन उभं राहिलाय तुम्ही. त्या गरीब गाड्या मालकानं काय करायचं? याचं उत्तर द्या रे फॅन्सनो. निव्वळ तुमच्यामुळे आज बकासूरचा पराभव झाला आहे. खरंच वाईट वाटते, खूप वाईट वाटते. लाजिरवाणीची गोष्ट आहे. मैदान बघा, येता नीट बघा. उगीच फालतूगिरीसाठी कशाला पुढे जाता? कशाला व्हिडिओ पाहिजे तुम्हाला? बघा ना तिथं स्क्रीनवर जाऊन. बैल जिंकल्यानंतर तिथं जावा ना तुम्ही, तिथं गाठ घ्या, पाया पडा देवाच्या, आशीर्वाद घ्या चांगला. चांगल्या गाडीचा मात्र आज कसं होतं, एक मूड नाही लागत रे मित्रांनो. ज्यावेळेस गाडी जिंकते ना, त्यावेळेस इथून आनंद होतो, हारते ना इथून दुःख एवढं होतं. खरंच नाही आता काय सांगणार, काय बोलणार, मी काय बोलणार? बकासूर फॅन आहे आपण, यूट्यूबर शहरी क्षेत्रामध्ये काम करतोय यूट्यूबर म्हणून, परंतु इथून बकासूर आहे, त्याच्यामुळे लोक ओळखतात आपल्याला. यार मूड गेला, सगळा मूड गेला, घालवला प्रेक्षकांनी घालवला. बैलांना नावे देऊन ठेवून उपयोग नाही रे मित्रांनो. तुमच्यामुळे हरलाय. कुठे कशाला जाता तुम्ही ते बघायला? बघायचं तर बॅरिकेडमधून बघा ना. काय बोलणार आता तुम्हाला? बघितलं तुम्ही, ते प्रेक्षक एवढं आतमध्ये आलं की गाडी दबकलीच बकासूरची. तो बैल जो आहे तो दबकला, त्याने तासात गाडी ओढली. एक चांगला बैल पळत होता, तो काळ्या मातीचा रानातला बैल आहे तो. त्याचा इतिहास 2 ते 3 मैदानात त्याने 1 नंबर केला आहे काळ्या मातीत. त्याच्यामुळे पायरा झाला असेल. तर बैल खरंच चांगला पळतो, परंतु ह्या पब्लिकमुळं चांगली बैलं बुजतात. मग आता काय बोलायचं? अशीच पराभवाची मालिका खंडित बकासूरची चालू राहते. याला जबाबदार प्रेक्षक आहे, याला जबाबदार प्रेक्षकच. नका असं करू. आणि एक हात जोडून विनंती एक मामांना, मोठ्या मैदानामध्ये कृपा करून टॉपचा पायरा करा. खरंच पळवा, टॉपच्या पायऱ्यात पळवा बकासूर.
खरंच पळवा, टॉपच्या पायऱ्यात पळवा. सगळा मूड गेला आज.